सख्ख्या बहिणी एकाच घरात जावा बनल्या, जुन्या माणसांचे म्हणणे नाकारून. पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. पाहूया या कथेमध्ये मोठ्या बहिणीची घुसमट आणि ती काय करते ते. शंकररावांना रिटायर होऊन 2 वर्ष झाली होती. दोन्ही मुलांना इंजिनियर म्हणून मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर कामही भेटले होते. दोन्ही मुलांसाठी शंकरराव स्थळ शोधत होते. आमच्या मुलांसाठी शोभेल अशी गावाकडची मुलगी असल्यास कळवा, असे त्यांनी पाहुण्यांना सांगितले होते. शंकररावांनी तसे नियोजनही करून ठेवले होते. हडपसरमध्ये 3 मजली घर बांधून ठेवले होते. मोठा मुलगा धनंजय स्वभावाने शांत, मनमिळावू, सर्वांसोबत हसून बोलणारा आणि समजूतदार देखील होता. एके दिवशी धनंजयच्या मामांनी त्यांच्या मित्राची मुलगी सुरेखाचं स्थळ धनंजयसाठी सुचवलं. रविवार बघून सगळे सुरेखाच्या घरी जेजुरीला पोहोचले. तिथे त्यांना दिसली पिवळ्या साडीमध्ये गोड हसणारी, लांब केसांची, गोरीपान सुरेखा. दोन्हीही बाजूंना नकार देण्यासारखे काहीच नव्हते. ग्रॅज्युएशन झालेली सुरेखा सध्या वडिलांना शेतामध्ये मदत करत होती. शिकली जरी असली तरी तिची इच्छा जॉब करण्याची मुळीच नव्हती. लग्न करेल आणि संसार सोन्याचा करेल, हीच तिची शेवटपर्यंत भूमिका राहिली. धनंजयलाही आहे तशीच मुलगी हवी होती. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर शंकररावांचे कुटुंब हो करायची अपेक्षा घेऊन हडपसरला परतले. दुसऱ्या दिवशी जेजुरीवरून फोन आला, आम्हाला स्थळ पसंत आहे. उन्हाळ्याची तारीख काढली गेली आणि मोठ्या धूमधडाक्यात लग्न पार पडलं. आता नंबर होता धाकल्या मुलाचा, म्हणजेच सनीचा. सनी तसा खोडसर, आनंदी आणि रोखठोक बोलणारा. एक दिवस सनीने शंकररावांना काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे असे म्हणून सांगितले की बाबा, वहिनींच्या धाकट्या बहिणीसोबत माझी लग्न करायची इच्छा आहे. जेव्हा आपण सगळे पहिल्यांदा जेजुरीला गेलो होतो मोहिनींना बघण्यासाठी, तेव्हा मला माया खूपच आवडली होती. शंकरराव थोडा वेळ स्तब्ध झाले. स्वतःला सावरून थोडे हसले आणि म्हणाले, अरे बाळा, एकाच घरात दोन्ही बहिणी नाही जमत. बहिणी बहिणी जावा जावा झाल्यावर खूप अडचणी येतात. त्यांच्यामध्ये प्रेम राहत नाही. अहो, आत्याच्या मुलांनी नाही का केले तसेच बाबा? त्यांचं तर व्यवस्थित चालू आहे ना. मध्येच शब्द कापून सनी म्हणतो. शंकरराव म्हणतात, काही अपवाद असू शकतात. सनी म्हणाला, हां, आपण आपल्यासोबत वाईट होईल असे का वाटत आहे तुम्हाला? शंकरराव म्हणतात, आम्ही तसे खूप घरं पाहिली आहेत. यावर सनी शांत होतो आणि म्हणतो, बाबा, तसं दोघींचाही स्वभाव असा नाही आहे. सर्वात जास्त कोणाला होणार आहे आनंद तर या दोघींनाच होणार आहे ना. मायाचा नंबरही मला वहिनींनीच दिला होता. त्यांनीच मला मायाच्या आवडीनिवडी आणि सगळं काही सांगितलं होतं, जेणेकरून आत्ता जुळण्यात मदत होईल. शंकरराव थोड्या आश्चर्यकारक चेहऱ्याने सगळीकडे बघतात. त्यानंतर शांतही होतात. हॉलमध्ये भयानक शांतता पसरते. काही क्षणांचा विलंब घेऊन शंकरराव म्हणतात, म्हणजे तुमचं जुळले आता? सनी पहिल्यांदाच लाजऱ्यावानीचा होतो. सनी अबोला होतो. त्याला शब्दच सापडत नाहीत. काही बोलावं तेही कळत नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी आता सुरेखा पुढे येते. एवढा वेळ दाराच्या आडून सर्व मजा घेऊन ती हे सगळं ऐकत होती. हसत हसत दोघांच्या समोर येऊन थांबते आणि म्हणते, या या सुनबाई या, तुम्हालाच हाक मारणार होतो. हो मामा, भाऊजी म्हणाले ते एकदम खरे आहे.
मला आणि मायाला सर्वात जास्त आनंद होणार आहे. आता सगळेच हॉलमध्ये येऊन थांबले. जे इकडे तिकडे लपून हे सगळं ऐकत होते आणि शंकररावांकडे हट्ट करू लागले. अरे, पण मला सुरेखाच्या वडिलांशी तरी बोलू द्या, शंकरराव म्हणाले. त्यांचाही होकार आहे, असे सगळे एकसुरात म्हणाले. म्हणजे मीच सर्वात शेवटी राहिलो होतो, असे म्हणताच सगळे हसू लागले. तुळशीचे लग्न झाल्यावर पहिलीच तारीख ठरवली गेली आणि सनी मायाचं लग्न थाटात लावून दिलं. दोन्ही बहिणींचा आनंदाचा पारा नव्हता. त्या दोघींना आता आयुष्यभर सोबत राहता येणार होते. पण खरी कहाणी तर येथून पुढे चालू होणार होती. नेहमीप्रमाणे धनंजयची आई मीना संध्याकाळी चालण्यासाठी जवळच्या मैदानात जात असे. तिथे समवयीन महिला मंडळ रोजच्या गप्पा गोष्टींमध्ये त्यांची संध्याकाळ निघून जायची. संक्रांत आली होती. दोघींची पहिली संक्रांत. मोठ्या उत्साहाने त्यासाठी कार्यक्रम ठेवला होता. मीनाने त्या मैदानातल्या मैत्रिणींनाही हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. हॉलमध्ये सगळ्या महिला मंडळ जमा असताना एक जण म्हणाली, धाकटी सुनबाई खूपच सुंदर आहे. हो, सगळ्यांनी मायाकडे पाहिले व हसून संमती दाखवली. माया लाजली. आई ग, लाजल्यावर तर अजूनच खुलून दिसते, आणखी एक जण म्हणाली. आणि त्यानंतर सगळेच हसायला लागले. असं नव्हतं की सुरेखाने पहिल्यांदाच हे ऐकलं होतं. असेही नव्हते की तिला याची जाणीव नव्हती. पण आज तिच्याबद्दल कोणी काहीही म्हणत नव्हते. महिलांच्या रोजच्या गप्पा गोष्टींमध्ये मायाचाच विषय होता. दुसऱ्या दिवशी मायाने घरामध्ये पुरणपोळी बनवली होती. सगळ्यांना ती खूप आवडली होती. शंकरराव म्हणाले, खूप वर्षांपूर्वी अशी पुरणपोळी खाल्ली होती आणि हे आता एका दिवसापुरतेच मर्यादित राहिले नव्हते. रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी मायाची प्रशंसा होऊ लागली आणि प्रशंसेचे रूपांतर तुलनेत होण्यास वेळ लागला नाही. माया सुरेखापेक्षा अधिक सुंदर दिसते. माया सुरेखापेक्षा चांगला स्वयंपाक करते. माया कामाला चपळ आहे. सुरेखा वेळ लावते. आणि सुरेखाला ही गोष्ट जाणवायला लागली. कधी शब्दातून तर कधी वागण्यातून. सुरुवातीला सुरेखाने दुर्लक्ष केलं, पण सुप्त मनात ही गोष्ट चालूच होती. बहिणीसाठीचं प्रेम आता आयुष्यात जखम होऊ लागलं होतं आणि त्यासोबतच स्वभावही बदलत चालला होता. बोलणं कमी आणि जागरण जास्त होऊ लागलं होतं. कामापुरतं बोलणं आणि कामापुरतं सर्वांसोबत बसणं. इतर वेळी एकांतात जाऊ लागली. कोणी विचारलं तर डोके दुखतंय, अंग दुखतंय, अशी तिची कारणं निघू लागली. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. भांडी घासताना, कपडे धुताना डाग राहणार नाही याची देखील काळजी घेतली. पण त्या नादात जास्त वेळ जाऊ लागला. त्यातही तुलना मायापेक्षा जास्त वेळ घेते म्हणून परत सावरण्यासाठी घाईघाईत भांडी घासू लागली. कपडे जोरात आपटू लागली. पण घाईत घासलेली भांडी नीट स्वच्छ होत नव्हती आणि जोरात आपटल्याने 1-2 गुंड्या तुटल्या. कापड खराब होऊ लागलं. यूट्यूबवर बघून नवीन रेसिपी करू लागली, पण त्याचीही चव कोणाला भावली नाही. काही काम केल्यास त्याचे उलटेच परिणाम होऊ लागले. लोक सहजच एकमेकांची तुलना करतात. त्यांच्या ध्यानीमनी काहीच नसतं, पण ते काही लोकांसाठी खोलवर परिणाम करून जातं. जसे जसे दिवस वाढत गेले तसे सुरेखाचा त्रास वाढत गेला. तिला शंकररावांचे ते शब्द आठवू लागले. बहिणी बहिणी जावा जावा झाल्यावर खूप अडचणी येतात.
पण सध्या अडचण फक्त एकट्या सुरेखाचीच होती आणि तिला ती स्वतःपुरतीच मर्यादित ठेवायची होती. तिच्याकडे प्रत्येक तुलनेसाठी उत्तर होतं, पण शंकररावांचे ते शब्द तिला खरे होऊ द्यायचे नव्हते. तिने काही काळ घरापासून वेगळं राहायचं ठरवलं, पण त्यासाठी कोणीच परवानगी देणार नव्हतं हे तिला माहीत होतं. तिला पहिले वाटलं माहेरी जावं, पण आई वडिलांसमोर पडलेला चेहरा घेऊन कसं जायचं. तिला सर्वात सोपा मार्ग मिळाला, आषाढी वारी. त्यानिमित्त कोणी जास्त प्रश्नही विचारणार नव्हतं आणि हेतूही साध्य होणार होते. चांगले 15 दिवस तिच्याकडे होते. पालखी हडपसरला आल्यावर तिने त्यात प्रवेश केला. जेजुरीमध्ये आधीच पालखीचा अनुभव घेतला होता, पण वारीसाठी ती पहिल्यांदाच चालली होती. वारीत प्रवेश करताच तिला एक वेगळाच अनुभव येऊ लागला. एरवी साजूक वागणारे ज्येष्ठ नागरिक नाचत होते, बोलायला लाजणारे गाणी गात होते, गुडघ्याचा त्रास असणारे दिवसेंदिवस चालत होते, तेही हसत मुखाने. मिळेल ते खाऊनही थकवा कोणाच्या चेहऱ्यावर नव्हता. ती घरचे त्रास विसरली होती, मुक्त झाली होती. तिला स्वतःचं भान राहिलं नव्हतं. ती डोळे झाकूनच नाचत होती. पंढरपूर पोहोचण्याआधीच तिला विलक्षण आनंद होऊ लागला होता. 2 दिवसांनी जेजुरी आली, तरी तिला माहेरी जावंसं वाटलंच नाही. ती आता पालखीत खूपच रमली होती, गट्टी जमली होती. ती दिवसभर गाणी गात, संध्याकाळी कीर्तन ऐकत. कीर्तनात ती दंग होत, प्रश्नांची उत्तरं शोधत होती. का माझ्यासोबत असं होत आहे? का मी माझ्याच बहिणीपासून दुरावत आहे? का मला तुलना सहन होत नाहीये? अखेर एके रात्री एका कीर्तनात तिला उत्तर मिळालं. ती एक मनुष्य आहे आणि या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत. तिचं ओझं जरा कमी झालं होतं. अगदी कापसासारखं तिला हलकं वाटू लागलं होतं. त्या रात्री ती माळशिरसमध्येच होती. तिथूनच तिने पंढरपूरच्या दिशेने हात जोडले आणि प्रार्थना केली की विठुराया, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. मी एक सुवासिनी आहे. एकटी तुमच्या दर्शनाला येणं तुम्हालाही आवडणार नाही, म्हणून मी आता घरी परतते आणि माझ्या नवऱ्यासोबत तुमच्या दर्शनाला येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती हडपसरला परतली, एक तिकीट आणि एक धडा घेऊन. आपण मनुष्य आहोत, सगळ्या भावना कधी ना कधीतरी येणारच आहेत. त्या भावनांचं काय करायचं हेच आपल्याला शोधायचं आहे. ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. एक कथा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून अशाच कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. धन्यवाद.